बराचसा वेळ झालेला आहे याची मला कल्पना आहे. मी मुद्दामच थोडा उशिरा आलो. कळमकरांशी फोन झाला होता. ते म्हणाले मी उशिरा येणार आहे. म्हटलं अध्यक्षाने अगोदर जाऊन उपयोग नाही. नगरमधल्याच एका विद्यालयामध्ये मला एकदा विवेकानंद जयंतीला 10 वाजता बोलावलं होतं. मी गेलो बरोबर 10 वाजता. तिथला शिपाई आणि बरोबर बाकीचे संयोजक यायचे होते. हा धडा घेतल्यामुळं आता नगरमधल्या कार्यक्रमाला शक्यतो 1 तास उशिरा जायचं असं मी ठरवलेलं आहे. खरं तर ही वेळ पाळणं सगळ्यांसाठीच आवश्यक गोष्ट आहे, पण आपल्याकडे ती पाळली जात नाही. फक्त लग्नातच पाळली जातात नाही अशातला भाग नाही. अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा मी अनुभव घेतलाय की ही वेळ पाळली जात नाही आणि मग वेळेवर आलेल्या माणसांना न वेळेवर येणाऱ्या माणसांची वाट बघत बसावी लागते. तसं काहीच आज आमच्या बाबतीत जर झालं असेल तर अगोदरच दिलगिरी व्यक्त करतो. दीपक कांबळेंनी लिहिलेलं ही भिताड नावाची जी कादंबरी आहे, बऱ्याच दिवसापासून तिचं प्रकाशनाचं चाललं होतं. त्याचा फोन यायचा आणि कार्यक्रम पुढे ढकलला जायचा. शेवटी त्यांना मी म्हटलं एकदा तुम्ही सांगाच मला कधी करायची. ते म्हणजे असं असं आहे, 2-3 तारखा अशा डोक्यात आहे, तुम्हीच कळमकरांना फोन लावा. म्हटलं 25 तारखेला देऊन टाका. मग दीपक कावळे त्यांच्याशी बोलले आणि आज आपण इथे भेटतो. मगापासून या कादंबरीचा उल्लेख गूढकथा आणि रहस्य कथा झाला, पण ही गूढकथा आणि रहस्य कथा नाही. गूढकथा वेगळी असते, रहस्य कथा ही वेगळी असते. ती वास्तवावर आधारलेली आणि वास्तवाचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये उमटलेलं आहे अशा स्वरूपाची एक सामाजिक ग्रामीण कादंबरी आहे. तर त्या कादंबरीचं निर्धारण आपल्याला करायचं असेल, कारण कुठलं एक रहस्य मानवी जीवनातलं काहीतरी गुंतागुंतीचं आहे आणि ते मग त्याची गाठ निर्गाठ आणि उकल झाल्यानंतर माणूस समाधानी वगैरे होतो असं नाही. मुळामध्ये लेखकाचाही उद्देश तसा नाही. प्रस्तावनेमध्ये त्यांनी तो लिहिलेला आहे की समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे टोकाची, खरं तर त्यांनी या कादंबरीमध्ये घेतलेली अंधश्रद्धा ही टोकाची अंधश्रद्धा आहे. नरबळी ही एकदम टोकाची अंधश्रद्धा आहे. त्याच्या अगोदरच्या खूप अंधश्रद्धा आहेत, बारीक सारीक खूप, ज्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांच्या जीवनामध्ये सुद्धा दररोज आपण अनुभवत असतो. अगदी सत्यनारायण घालण्यापासून ते जागरण गोंधळापर्यंत त्याच्याकडे मी शेवटच्या टप्प्यामध्ये येईल. झटपट आणि विना कष्ट श्रीमंत होण्याच्या लालसेपायी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे ही कथानक आहे. शरदचं एक दिवा स्वप्न आहे. काय दिवा स्वप्न आहे? पान नंबर 18 वरती ते आलेला आहे. गाव कुसाजवळचं भिताड आणि त्याच्या खालचं सोनं खरंच आपल्याला भेटेल का? तिथं काही भुताटकी तर नसेल ना. समजा सोनं खरंच असतं तर सरपंचाने बिनबोभाट भिताडा खालच्या सोन्यावर डाव मारला असता, पण गावात कोणीच कसं हे सोनं सापडायची हिंमत केली नाही हे काही कळायला तयार नाही. याचं उत्तर मला रामभाऊ देऊ शकतो. तो लई गंडाधोरी करतो. त्याच्याकडेच भिताडा खालच्या गावडाचा काहीतरी तोड सापडत. समजा मी भिताडी जवळ जाऊन खाल्लं आणि सोनं सापडलं तर सरपंचापेक्षा मोठा बंगलावादी आईला कामावर जायचं बंद करून बापाला सुद्धा बसून राहिलं सांगत 1.5 एकराची जमीन थेट 10 एकराची करी आणि एक काय 2 एडी करी वावरात. मनातल्या मनात विचारांचं चक्र गरागरा फिरत होतं. चक्रात गुरफटलेल्या प्रश्नोत्तराच्या खेळात शर्या चांगलाच रमला. झटपट श्रीमंत होण्याची एक चांगली शक्कल असल्याच्या निष्कर्षापर्यंत येऊन विचार चक्र पोहोचलं. समजा पैसा आलाच तर घर तर सुधरण आणि मामा सुद्धा संगी संघ लग्न लावून द्यायला नकार देणार नाही या विचारानं शरद गारातल्या गारातच हसला. आता असं स्वप्न घेऊन जेव्हा माणसं वागायला लागतात मग त्याला, कारण ही नाजूक मनस्थिती असते, याच्यामध्ये मग कुणी काही सांगितलं की पटकन त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो आणि त्या अनुषंगानं माणसं कृती करायला लागतात.
तशाच प्रकारची काही एक कृती या कादंबरीमध्ये आपल्याला घडताना दिसते. हा शर्या म्हणजे शरद रुक्मिणी आणि त्र्यंबकचा मुलगा, एक रचना केलेली आहे कथानकाची. सूर्या हा शरदचा मित्र आहे, मनोहर वाळुंजकर सरपंच आहे. संगी विष्णू घोरपडे यांची मुलगी, हा विष्णू घोरपडे म्हणजे शरदचा मामा. आणि मग एक छोटीशी शरदची आणि संगीची एक लव्ह स्टोरी कादंबरीमध्ये येते. रामभाऊ हा देवऋषी आहे, प्रत्येक गावात एक देवऋषी असतो, असावा लागतो. तो आपण कंपल्सरीच करून ठेवलेला आहे. काय गंड्या दोऱ्याचं देतो, कोणाची गाय दूध देत नसेल, कोणाची म्हैस काहीतरी दुष्ट लागली असेल त्याचे गंडे दोरे देतो, लोकांना देतो, कोणाची म्हैस हरवली असेल ती कोणत्या दिशेने गेली तेही सांगतो. असे बरेच भानगडी असतात. हे सांगता सांगताच तो मग कधीतरी अमुक अमुक ठिकाणचं सोनं काढण्यासाठी तिथं एक काळा नाग आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्या नागाच्या अंगावर केस आहेत, असे अनेक दंतकथा फिरत असतात. आणि नेमकं मग ते सोनं काढण्यासाठी नरबळी हे नातं नेमकं कोणत्या महाभागाने जोडलं असेल ते जोडून समजा तिथे सोनं असलं समजा तरी तिथे लहान मुलाचा नरबळी दिल्यानंतर ते सोनं बाहेर येईल ही आयडिया आपल्यातून भारतीय कन्सेप्ट आहे. हिचा जन्म भारतातच झाला असा. आणि मग हे सगळं कळल्यानंतर या रामभाऊचं बोलणं ती मंदा कुठंतरी ऐकते आणि मग तो सावकार मंदी दरोडा टाकतात, सावकारावरती मंदी आणि पुढचा तो जो काही तिचा पंढरी आहे ते दरोडा टाकतात. सावकाराला मारलं जातं. सावकार त्याच वेळेस नेमकं आपल्या जवळची ती नोंदवही आणि ती जे काय सोन्याची घागर आहे ती लपवतो त्या भिंताणामध्ये वगैरे, असं ते कथानक आहे. आणि पुढे जाऊन धनासाठी मग बळी द्यायचा विचार शरदच्याही मनात येऊन जातो. संगी त्याला त्यापासून परावृत्त करते. हेही तितकंच नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. पान नंबर 79 वरती ते आलेला आहे. हे मी मुद्दाम वाचतोय, का वाचतोय ते तुम्हाला नंतर सांग. ती संगी त्याला काय म्हणते बघा, तू बावळ झाला काय, फोन करून ज्यालाच जाणार आणि मी इकडे काय करू. हे पाय तुला सांगते जे असले धंदे करू नको. कोणाचं लेकरू मारायचं तुला, तू जर हे केलं तर मी कधीच तुझी होणार नाही. तू कष्ट करून लय मोठा होय. काळजीनं संगी बोलून संगीनं शर्याला करकचून मिठी मारली. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. शर्यानेही इकडे तिकडे पाहून तिला मिठीत घेतलं. ते दोघं सहज दिसणार नाही अशा आडोशालाच होते. सारा आभार आज दोघांच्या भाऊत होतं. अचानक डोळ्यांवर धुंदी आली. डोळे आपोआप बंद झाले. दोघी क्षणभर एकमेकांशी काहीच बोलले नाही. अंगभर झोमणाऱ्या गारव्याची जागा स्पष्ट ऐकू येणाऱ्या मुद्दार श्वासांनी गेली. तिची भाषा आहे, ती नगरी भाषा पकडायचा जो प्रयत्न लेखकानं केलेला तो अगदी यथार्थ आहे. कारण पुण्याची आणि नगरची भाषा जवळजवळ असल्यामुळे नगरची भाषा असं व्यवच्छेदक लक्षण जसं कोल्हापुरीचं आपल्याला सांगता येतं, मराठवाडी बोलीचं सांगता येतं, तसं नगरच्या बोलीचं सांगता येत नाही. हे पकडणं अवघड आहे. कळमकरांच्या एका कादंबरीमध्ये स्वर्गस्थ देशाची गोष्ट, त्याच्यामध्ये सुद्धा कळमकरांनी ते बरोबर पकडलेलं आहे. आता हा जो काही सगळा अंधश्रद्धेचा भाग आहे, नरबळीचा भाग आहे, हा पहिल्यांदाच आला एका कादंबरीमध्ये. अनेक कादंबऱ्यांमध्ये यापूर्वी हा येऊन गेलेला भाग आहे, पण ह्या एकाच विषयावर गुंतलेली अशी एक स्वतंत्र कादंबरी आहे. म्हणजे अगदी सदानंद देशमुखांच्या 12 मास मध्ये सुद्धा एकनाथ नावाचा नायक आहे, त्याचा एक छोटा भाऊ आहे मधू नावाचा. तो सेम शर्यासारखा आहे. आता शिकून नोकरी लागत नाही, डोनेशन भरलेलं एक ठिकाणी तेही कुठलं जातं, नोकरी लागत नाही म्हणून मग तो काय करतो, तर हे वाडे खांद्याचे काम करतो. याच्यात सोनं सापडतं का बघतो, आणि यात सोनं सापडत नाही म्हटल्यानंतर तो रस्त्यानं जाणाऱ्या पांढरा सोनं शोधतो. म्हणजे रस्त्यानं धावणाऱ्या पांढऱ्या गाड्या अडवतो आणि त्यातून चोऱ्या करायला लागतो. ही जी एक विनाशकारी मानसिकता आजच्या तरुणांच्या मनामध्ये उगवते आहे. पण ती बेकारी बाई असेल, वेगवेगळ्या छंदांपायी असेल, समाजात पसरलेल्या चंगळवादापायी असेल, पण ही मानसिकता उगवते आणि ही मानसिकता खूप धोकादायक आहे. समाजाच्या इथून अभ्युदयासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. याचं एक चिन्ह या कादंबरीनं आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता याच्यामध्ये श्रद्धा कोणत्या आहेत, अंधश्रद्धा कोणत्या आहेत?
आणि या अंधश्रद्धेपायी होणारे हे जे सगळे उद्योग आहेत हे थांबवायचे असेल तर शासनानेच काय करायला पाहिजे की अशा जिथे जिथे गाड्या असतील, जिथे जिथे घोड्या असतील, त्याच्याबद्दलच्या दंतकथा असतील, त्या अगोदरच शासनानं उत्खनन करून काढल्या आणि लोकांच्या समोर ठेवले की बाबा इथे काही नाहीये, उगीच काय खणत बसू नका कोणी येऊन. तो शेवटचा प्रयोग या कादंबरीमध्ये लेखकानं केलेला आहे. मला वाटतं तोही एक चांगला विधायक प्रयोग लेखकानं रेखाटलेला आहे की सर्वांच्या समोरच सरपंचानं ती JCB वगैरे आणतात आणि ते खाणतात, ती शेवटी गागर सापडते, नोंदवही सापडते आणि मग पंचनामा करून ज्याचं त्याचं जे काही त्या नोंदवहीमध्ये होतं ते त्याला दिलं जातं. हे जरा सुलभीकरण केलेलं आहे. पोलीस इतक्या सहजासहजी देतील असं मला वाटत नाही. आणि पोलिसांची जी तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेच्या संदर्भात क्राईम बीटला असतील कदाचित त्यांनी लिहिलेलं आहे आणि तथ्य त्यात राहून गेलेले आहेत तेही नाही. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यावरती हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. छोट्या छोट्या श्रद्धांमधून कशा कशा अंधश्रद्धा एक 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 पाऊल पलीकडे पडलं, एका रेषेच्या पलीकडे पडले की श्रद्धेची अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही. आपल्या ते लक्षातही येत नाही आपण कधी इकडून पाऊल तिकडे टाकलेला आहे. आपण यज्ञ संस्कृतीचेही उपासक आहोत आणि यातो संस्कृतीचेही उपासक आहोत. म्हणजे कधीतरी माणसाने कल्पना केली की निसर्गाच्या पाठीमागे काहीतरी शक्ती असेल, त्या शक्तीला मला काहीतरी नमन करायचं आहे, तिचे मला उपकार मानायचे आहेत, मला जे काही जीवन मिळालेले ते त्या शक्तीमुळे मिळालेले आहे, तिच्या ऋणातून मुक्त व्हायचंय तर तिच्या समोर मी काहीतरी मांडेल. ती अमूर्त असणारी शक्ती माणसाने मूर्ती घडवली, मूर्त रूपानं समोर मांडली, तिच्या समोर माणूस जे खात होता तेच मांडलं. म्हणून मांसाहारी लोकांचे देव मांसाहारी झाले, शाकाहारी लोकांचे देव शाकाहारी झाले, श्रीमंतांचे देव श्रीमंत होत गेले, गरिबांचे देव गरीबच राहिले. ही जी काही विश्वाची नियंती शक्ती आहे तिला प्रसन्न करण्यासाठी माणूस नवस बोलत होता, नैवेद्य समोर ठेवत होता. या ईश्वराच्या शक्तीच्या व्यतिरिक्त निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या यातू शक्ती आहेत त्यांनाही मला खुश करायचं आहे, त्यांनी मला उपद्रवी ठरू नये. आणि मग त्यांच्यासाठी काय करायचं तर त्यांच्यासाठी हे सगळे उपद्रव आलेले आहेत. गंडे दोरे चारण मारणाचे तंत्र मंत्र ताईस भीड पारले अमुक अमुक हे जे भानगडी आहेत त्या इकडून आलेले आहेत. म्हणजे तिकडेही मध्यस्थ होता यज्ञ संस्कृतीमध्ये पुरोहित नावाचा, तो वेगवेगळे यज्ञ करायला सांगायचा. इकडेही यातो संस्कृतीमध्ये मध्यस्थ आहे भगत नावाचा, ज्याच्या अंगामध्ये देव येतो. भक्त भक्ताला प्रश्न विचारतो, भगत देवाशी बोलतो, देव भगताशी बोलतो, भगत भक्ताशी बोलतो आणि मग भक्तच काहीतरी सांगत असतो. आपल्या दोन्ही संस्कृती पायकावून आणि त्याच्या पलीकडे जाऊन संतांनी जी लोकसंस्कृती सांगितली की मध्यस्थाची आवश्यकता नाही, तुम्ही विठ्ठलाच्या समोर उभं राहा, नका राहू, तुमच्या कामामध्ये तुम्ही रममान राहा, मुखामध्ये विठ्ठलाचं नाम घ्या, तरीही तुम्हाला जे काही मोक्ष विक्ष भानगडी असतील ते मिळणार आहेत. बाकीचे उद्योग करू नका, याचेही आम्ही पाहिजे. म्हणजे गंमतच आहे माणसाची. या लोकसंस्कृतीचाही तो पाहिजे काय वारीलाही जातो आणि या भानगडीही करतो. माणूस नावाचं रसायनच अजून कोणाला कळायला काय. लेखक ते कळून घ्यायचा प्रयत्न करतायत, ही चांगली गोष्ट आहे. आता कादंबरीच्या वाङ्मयीन मूल्यांबद्दल जर बोलायचं ठरलं तर मला मगाशी सूर्यकांत वरकड म्हणाला तसं बरंच परफेक्ट बोलावं लागेल. ते काही बोलणार नाही, प्रकाशन समारंभाच्या वेळी असं बोलू नये असं संकेत आहे आणि सगळीच रहस्य उलगडू नये. लेखकाची पत्रकारांची उलगडली तरी चालतील पण लेखकाची सगळी उलगडू नये. कथानकाची रचना त्यांनी चांगली नीटपणाने केलेली आहे, पहिलाच त्यांचा प्रयत्न आहे. पोलिसी तपासासंदर्भात मग मी म्हणलो घटनाक्रमामध्ये संभवनीयच्या तत्वाला मात्र बऱ्याच ठिकाणी बाधा आलेली आहे. म्हणजे अरिस्टॉटलनं सांगितलेलं ते संभवनीयतेचं तत्व आहे की वास्तव घटना असतात, अगदी जशा तर तशाच नाही लेखक लिहित, कल्पिताचं मिश्रण करत असतो. पण कल्पिताचं मिश्रण करत असताना संभवनीयतेच्या तत्वाला बाधा येऊ द्यायची नसते. थोडीशी काही ठिकाणी आलेली आहे. वेगवान कथानक आहे त्याच्यामुळे व्यक्तिरेखांना थोडासा उठाव मिळत नाही. अर्थात हा या कादंबरीचा उद्देशही नाही. जनमानसामध्ये या टोकाच्या अंधश्रद्धेबद्दल, कारण अजूनही हे प्रकार आपल्याला असं वाटतं थांबलेले आहेत पण ते थांबलेले नाही. म्हणून तर शासनाला जातपणाविरोधी कायदा आणावा लागतो.
अंधश्रद्धेच्या विरोधी कायदा आणावा लागतो. आणि सगळ्यात वैषम्याची गोष्ट, वारकरी संप्रदायासारखा पुरोगामी विचाराचा संप्रदाय या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या कायद्याला विरोध करतो. ज्याच्या तुकोबांनी सांगितलं, नवसे सायासे पुत्र होती तर का करणे लागेपती, त्याच तुकोबांना वंदन करणारा वारकरी संप्रदाय जादू टोण्याच्या कायद्याला विरोध करतो. हा विरोधाभास आपल्याकडे असू शकतो. त्यामुळं अशा साहित्याची सुद्धा समाजमन घडवण्यासाठी नक्कीच आवश्यकता असेल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. दीपक कांबळेंनी केलेला हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालेला आहे. काही त्रुटी त्या असतातच, प्रत्येक ठिकाणी 100% माणूस कोणताच परिपूर्ण असतो अशातला भाग नाही. त्या त्रुटी बाजूला ठेवल्या तरी ही कादंबरी मी 2च दिवसात वाचली. खरं तर इतक्या झपाट्यानं मी वाचत नाही, आणि ती वाचली असं त्यांना सांगितल्यानंतर मला अशोक निंबाळकरांचा फोन आला, त्यांची 2 दिवसात वाचली. आमची 2 वर्ष झाली होती. त्यांनी मला प्रकाशनाच्या कार्यक्रमाला बोलावले. नाही ना तरी कोणा मला वाचत नाही. आता दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाटत. तर अशी ही कादंबरी एक चांगली कादंबरी झालेली आहे. फक्त ती वास्तवावरती आधारलेली एक कल्पित कादंबरी, कल्पित आणि वास्तवाचं मिश्रण करून लिहिली गेलेली एक उत्तम अशा स्वरूपाची कादंबरी आपल्या समोर त्यांनी मांडलेली आहे. तिचं आपण सर्वांनी स्वागत करूया. मला इथे अध्यक्षस्थानी बोलण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली आणि अनेक वक्ते कमी वेळात बोलल्यामुळे मला योग्य वेळी बोलायला संधी मिळाली. त्याबद्दल सगळ्या बाकीच्या वक्त्यांचंही आभार मानतो. कारण अध्यक्ष म्हटल्यानंतर फारच अवघड गोष्ट असते की समोरचे श्रोते आणि अध्यक्ष समानच कंटाळलेले असतात. त्यामुळे एकाच वेळी शक्यता नाकारता येत नसते. तुम्ही सगळे जाणकार पत्रकार असल्यामुळे आणि तुमच्याकडे भरपूर सहनशीलता असल्यामुळे अनेक मंत्र्यांना तुम्ही सामोरे जाता. त्यामुळे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.